आज भाऊच्या नंतर मला बोलायची संधी मिळाली. व्यासपीठावर आमचा थोडा वाद झाला. म्हटलं मी भाऊच्या अगोदर बोलतो. कैलास भाऊनी मला सांगितलं, पूर्वी भाऊ बोलायचे, नंतर गायकर साहेब बोलायचे आणि मग साहेब बोलायचे. तुम्हाला आज प्रमोशन दिलंय म्हणे, गायकर साहेबांची जागा मला दिली. ठीक आहे, तुमच्या सगळ्यांचा मी आभारी आहे. अकोले नगर पंचायतच्या निवडणुकीमधील भारतीय जनता पक्ष आणि रिपब्लिकन पक्ष ऑफ इंडियाच्या आठवले गट या युतीचे उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्तानं आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले देशाचे आदिवासींचे नेते माननीय पिचड साहेब, आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेल्या महासाहेब, या सभेचे अध्यक्ष प्रतिष्ठित व्यापारी सुभाष भाऊ, शिर्डीवरून आलेले आमच्या अल्पसंख्याक आयोगाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष शब्बीरभाई असतील, पठाणभाई असतील, भारतीय जनता पक्ष आणि आरपीआयचे सगळे नेतेगण, अकोले शहरातील मतदार बांधवांनो आणि भगिनींनो, 21 तारखेला आपल्याला आपल्या हक्काचा नगरसेवक निवडून देण्यासाठी मतदान करायचं आहे. आणि ते मतदान भारतीय जनता पक्ष आणि आरपीआयचे उमेदवार त्यांच्या कमळ या चिन्हावर करायचं हे सांगण्यासाठी मी आपल्या समोर उभा आहे. खरं तर ही निवडणूक नगरपालिकेची निवडणूक आहे आणि नगरपालिकेची कचरा गाडी जेव्हा जेव्हा आपल्या वार्डातून जात असते तेव्हा तेव्हा आपल्या कानावर कायम एक शब्द पडत असतो, ओला कचरा, सुका कचरा आणि भंगार वेगळं वेगळं करा. काय त्या गाडीमध्ये सांगितलं असतं? ओला कचरा, सुका कचरा आणि भंगार वेगळं वेगळं करा. ती गाडी जात असते. महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक झाली. सुका कचरा, ओला कचरा आणि भंगार बारामतीच्या भंगारवाल्याने एकत्र केला आणि महाराष्ट्राचा उकिरडा बनवून टाकला. आणि त्याच्याच पक्षाचे लोक हा उकिरडा घोळण्यासाठी उद्या तुमच्या वार्डामध्ये येतील आणि आमच्या उमेदवारांना मत द्या असं म्हणतील. निश्चित त्यांचं ऐकून घ्या. आमचे हे 12 उमेदवार आहेत. एक उमेदवार कमी झाला. आमच्या एक सुशिक्षित एक उमेदवार होता, ग्रॅज्युएट होता, 5 वर्ष ग्रामपंचायत मध्ये त्यांनी काम केलं होतं. आमचा अर्ज त्यांनी भरला होता. पण त्यांचे पती हे फॉरेस्ट मध्ये नोकरीला. तिथल्या आमदारांनी आणि शिवसेनेवाल्यांनी सांगितलं, तुझ्या नवऱ्याची नोकरी झाली, अर्ज मागे घे. दमदाटी केली, भाऊबंद बोलवले, तुझा शेतात जायचा रस्ता बंद करू, तुझं विहिरीचं पाणी बंद करू, तुला वाळीत टाकू, तुझ्या पोरांच्या लग्नाला कोणी येणार नाही. आणि म्हणजे आमच्या होणाऱ्या नगरसेविका म्हटल्या, एवढा त्रास होऊन जर नगरसेविका व्हायचा असेल तर मी माघार घेते. त्यांनी माघार घेतली म्हणून 12 उमेदवार राहिले. नाही तर 13च्या 13 कमळाच्या चिन्हावरचे नगरसेवक तिथे झाले. सकाळी अगस्तीला नारळ फोडताना एक वक्ता असा म्हणाला की भाजपचे उमेदवार एवढे घाबरले नाही. 1 नंबरच्या वार्डात त्यांनी माघार घेतली आणि 7 नंबरच्या वार्डात म्हणे कमळ चिन्ह घेतलं नाही, अपक्ष म्हणून मैनुद्दीन उभे आहेत. अरे बेट्या, एक कमळ घेऊन उभे. लोकांची फसवणूक तुम्ही का करता? त्या राज्यामध्ये सरकार येऊन 2 वर्ष झाली. आता लोक म्हणतात भाऊंना, भाऊ तुम्ही 2024ला पुन्हा आमदार होणार. तसं नाहीये. 2 महिन्याने मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लागणार आहे आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा पराभव होणार आहे. आणि शिवसेनेचा पराभव झाल्यानंतर हे आघाडीचं सरकार पडणार आहे. आपल्याला 2022ला भाऊंना आमदार करायचं आहे.
याचं कारण तुम्हाला सांगतो, सरकार का पडणार आहे. शिवसेना ही महाराष्ट्रातली सगळ्यात एक नंबरची बेईमान पार्टी आहे. मी त्या पार्टीत 17 वर्ष जिल्हा प्रमुख होतो, 7 वर्ष तालुका प्रमुख होतो, 5 वर्ष शहर प्रमुख होतो. मी जेव्हा भाषण करीत होतो तेव्हा उद्धव ठाकरे, राज ठाकरे अंडरपॅन्टवर बॅडमिंटन खेळत होते. आता जो मंत्री आहे आदित्य ठाकरे, त्याला मी शिर्डीला खांद्यावरून फिरलेलो आहे. मातोश्रीवर मला कधीही अपॉइंटमेंट घ्यायची गरज नव्हती, एवढे बाळासाहेबांचं माझं प्रेम होतं. बाळासाहेब कायम सांगायचे, ठाकरे घराण्यातला एकही माणूस सत्तेच्या खुर्चीवर कधी बसणार नाही. ठाकरे घराण्यातला एकही माणूस कधीच सत्ता घेणार नाही. आणि म्हणून आम्ही प्रामाणिकपणे त्या फाटक्या समाजासाठी बाळासाहेब काम करतायत म्हणून शिवसैनिक होतो. पण बाळासाहेबांचा शब्द मोडून यांनी भाजपची बेईमानी केली आणि स्वतः नवरदेव झाला, स्वतः नवरदेव झाला आणि पोराला एकाच मांडवात दोघांचंही लग्न केलं. याचा दुर्दैव इतकं वाईट तुम्हाला सांगतो मित्र, हा मुख्यमंत्री झाला आणि महाराष्ट्रात करोना आला. हे जसं 2 वर्ष घरात बसलं मित्र, करोना होईल मरल म्हणून ते बाहेरच आलं नाही. आणि मग त्याचे पठ्य काय म्हणायला लागले, देशातल्या सगळ्यात मुख्यमंत्र्यांचे लोकांनी मतदान केलं आणि महाराष्ट्रातला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हा देशातला सगळ्यात 1 नंबरचा मुख्यमंत्री. मी म्हणलं बरोबर आहे, महाराष्ट्रात 1 नंबरचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कारण देशात सगळ्यात जास्त करोना महाराष्ट्रातील लोकांना झाला. देशात सगळ्यात जास्त लोक करोनानं महाराष्ट्रामध्ये मृत्युमुखी पडले. देशामध्ये रेमडेसिवीर मध्ये सगळ्यात जास्त भ्रष्टाचार महाराष्ट्रामध्ये झाला. देशामध्ये 2567 शेतकऱ्यांनी एका वर्षामध्ये, कालच संसदेमध्ये आकडेवारी जाहीर झाली, 2567 शेतकऱ्यांनी एका वर्षामध्ये महाराष्ट्रात आत्महत्या केल्या. महाराष्ट्रात आत्महत्या शेतकरी नंबर 1, महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आत्महत्या व्यापाऱ्यांच्या, महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आत्महत्या उद्योगपतींच्या. आणि महाराष्ट्रात काल पाहिलं असेल तर एसटी कर्मचाऱ्यांना सुद्धा आत्महत्या करण्याची वेळ त्या उद्धव ठाकरेंच्या सरकारनं आणलेली आहे. शरद पवारांनी बरोबर वाघाची मांजर केली, याच्या घरात पट्टा बांधून घरात झोपवल्या. आणि अजित दादा तुम्ही पाहत असाल, हे राज्य चालवत असताना राज्याचा कोणत्याही धोरणात निर्णय जाहीर करायचा असेल तो राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर करायचा असतो किंवा राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर करायचा असतो. पण ते कधीच टीव्ही समोर येत नाही. अजितदादा इतके हुशार आहेत, कधीच टीव्हीवर बोलत नाही आणि उद्धव ठाकरेला घरात कोंडल्यामुळे बोलता येत नाही. मग ते काम झालंय, तुम्ही पाहा सकाळ संध्याकाळ कुठलाही विषय असला तर संजय राऊत येणार, जनतेच्या समोर येणार, जनतेला सांगणार की बाबा हो उद्धव ठाकरे खूप चांगला आहे, आघाडीचं सरकार पडणारच नाही, आघाडीचं सरकार इतकं चांगलं काम करते. आणि म्हणून माझ्या एका मित्राने मला काल एक वार्ता टीका करून पाठवली की या महाराष्ट्रातला शेतकरी उद्ध्वस्त झाला. त्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची वीज तोडण्याचं काम, प्रत्येक गावागावामध्ये ट्रान्सफॉर्मर तोडण्याचं काम त्या सरकारनं केलेलं आहे. आणि सरकारचा ऊर्जा मंत्री म्हणतो भारतीय जनता पक्षाच्या सरकारने तुम्हाला फुकट खायची सवय लावली, मोदी तुम्हाला फुकट अन्न देतो, फडणवीसच्या सरकारने तुम्हाला वीज माफ केली होती, तुमचं कर्ज माफ केलं होतं, आता शेतकऱ्याला फुकट खाता येणार नाही, विजेचं बिल भरावंच लागेल. आणि एक शेतकरी उद्ध्वस्त झालेला असताना, शेतकरी आत्महत्या करत असताना आज या महाराष्ट्रात आणि अकोले तालुक्यातल्याही शेतकऱ्यांची वीज सरकारने तोडली. एकीकडे एसटी कर्मचारी आत्महत्या करतात आणि दुसरीकडे आमची सुप्रिया सुळे आणि संजय राऊत कमरेला हात घालून डान्स करतायत. म्हणून मला त्या माझ्या मित्राने काल एक वार्ता पाठवली, काकाचा धरून हात सत्तेच्या पकडल्या नाड्या आणि बाईच्या कमरेवर हात ठेवून नाचतो हर्बल भाड्या. ही अवस्था महाराष्ट्राची आघाडीच्या सरकारने केलेली आहे. काय अवस्था आहे? अहो गृहमंत्री ज्याला राज्य चालवायचं, या देशाचं राज्याचं संरक्षण करायचं, प्रत्येक माणसाचं संरक्षण करायचं, आमचा गृहमंत्री जेलमध्ये आहे. गृहमंत्र्याने परमसिंग नावाचा
पोलीस आयुक्त केला. पोलीस आयुक्तच फरार आहे. सचिन वाजे नावाचा एक पोलीस अधिकारी हा उद्धव ठाकरेने विधानसभेला उभा केला होता गोरेगावच्या तिथे. उद्धव ठाकरेचा मित्र याला सस्पेंड केलं होतं, त्याला परत कामावर घेतलं आणि जबाबदारी काय दिली, मुंबईच्या बारवाल्यांकडून 100 कोटी रुपये वसूल करायचे दर महिन्याला, तोही जेलमध्ये. राज ठाकरेच्या आदेश दुपारी सभा ऐकली. राज ठाकरेंनी काय सांगितलं, आजपर्यंत अतिरेकी बॉम्ब ठेवतात हे आम्ही ऐकत होतो, पण आज उद्धव ठाकरेचे पोलीसच उद्योगपतींच्या घरासमोर बॉम्ब ठेवायला लागले, तर संरक्षण कुणाकडे मागायचं. आमच्या चंद्रकांत सरोदेने आत्ताच सांगितलं, शिवसेनेच्या एका पंचायत समितीच्या सदस्यानं 4-5 दिवसापूर्वी नगर शहरामध्ये एका दलित महिलेवर बलात्कार केला. ही पहिली घटना नाही. पुण्याच्या रेल्वे स्टेशनवरून एका दलित महिलेला उचलून नेलं, 14 जणांनी तिच्यावर बलात्कार केला. साकी नाक्याच्या त्या महिलेला, आमच्या दलित महिलेवर बलात्कार झाला. आमच्या उल्हासनगरला एका दलित महिलेवर 23 जणांनी बलात्कार केला. ही अवस्था महाराष्ट्रातल्या महिलांची आहे. आमच्या चित्राताई वाघने सांगितलं, उद्धवजी महाराष्ट्राच्या लेखी बाळींपेक्षा तुम्हाला सत्तेची कुठली महत्वाची आहे का. उद्धवजीने उत्तर दिलं नाही. चित्राताई कसं उत्तर देतील. उद्धवजीच्या मांडीला उभसलेला आमचा संजय राठोड माझ्याबरोबर जिल्हा प्रमुख होता. 60 वर्षाचा संजय राठोड 20 वर्षाच्या पूजा सावंतला फसवतो आणि तिची हत्या करून आणतो. तो तुमच्या मांडीला बसलाय. तुम्ही कसं त्याचं संरक्षण महिलांचं करणार आहे. दुसरा आमचा एक नेता, लग्नाची बायको आहे, दुसरी केली आणि तिची बहीण ठेवली. तिच्या बहिणीने कोर्टात केस केली, याने माझ्यावर बलात्कार केला. यानं कोर्टात येऊन दिलं की म्हणे लव आणि रिलेशनशिप मध्ये आम्ही राहत होतो, तिच्यापासून मला 2 मुलं झाली, त्या मुलांना मी माझं नाव दिलं, त्यांना राहायला घर देतं. पोरं चोकाडे गावात राहू दे. अरे पोरं चोकाडली तुझीच नाव द्यावं लागणार आहे ना. म्हणून मी ती बाई आपल्या सासरला नांदायला निघाली, परळीला गेली. तिला त्या गावातल्या सगळ्या बायांनी अडवलं, आमच्या घरात यायचं नाही. तिच्या गाडीत पिस्तूल ठेवला, तिला 8-10 दिवस जेलमध्ये ठेवलं. जेलमध्ये सुटल्यानंतर मी तिला फोन केला, म्हणलं करुणाताई तुम्ही कितीला हो, 4थ्या का 5व्या. ती म्हणले माझ्या धन्याला विचारलं मी किती. धन्य म्हणजे धनंजय मुंडे नाही, धन्य म्हणजे मालक. माझ्या धन्याला विचारलं मी किती आहे. अशी अवस्था या सरकारची आहे. काय या सरकारच्या मंत्र्यांमध्ये आज म्हणतात आमच्यावर ईडी लावली, आमच्यावर बीडी लावली आणि शिडी लावला. अरे मी शिवसेनेत होतो. उद्धव ठाकरेच्या घरी एकच आंबेडकर होती, सगळे शिवसैनिक गरीब होते. कोणी पानटपरीवाला, आता आमचा गुलाबराव पाटील सांगतो मी पानटपरीवाला होतो, गुटखा विकणारा गुलाबराव आज मंत्री झाला. किती मंत्री झाले, किती आमदार झाले, किती खासदार झाले. रिक्षा चालवणारा आमचा सरपोतदार 1000 कोटीची. दुसरा आमचा प्रताप सरनाईक 2000 कोटीची प्रॉपर्टी. तिसऱ्या आमच्या भावना गवळी 1000 कोटीची प्रॉपर्टी. अनिल परब 2000 कोटीची प्रॉपर्टी. अर्जुन गटकर 1000 कोटीची प्रॉपर्टी. आनंदराव अडसू 1000 कोटीची प्रॉपर्टी. या सगळ्यांच्या मला ईडी लागली. यांना ईडी लागली का कळालं, सगळे ऍडमिट. हजारो कोटीचा भ्रष्टाचार करणार आहे तुम्ही. आणि आमच्या अजित दादाचं तर 1100 कोटीची प्रॉपर्टी ईडीने सील केली, ताब्यात घेतली. आणि आता म्हणतात 18 तारखेला अजित दादा देणार आहे. अजित दादाला विचार, आमची सगळं धरणं भरलेली आहे, तुझं इथे याचं काही कामच नाही. आमची सगळं धरणं भरलेली आहे, काही येऊ नको बाबा. आणि आमच्या सुप्रियाने काय सांगतात, त्यांनी निवडणूक आयोगाला नेऊन दिलं. शेतकरी काही तोट्यात नाही म्हणे, शेतकरी नफ्यात. मी 1 एकर वांग्यामध्ये 1 एकर वांगे 160 कोटी रुपये झाले वांग्याचे. मी सुप्रिया ताईला विचारतो, भाई तुम्ही वांगे कुठे लावले, सरीत लावले का खंडावर लावले. एका एकरमध्ये 160 कोटीची वांगे खाण्यात कशी. ही अवस्था आहे. आणि सरकार चाललंय म्हणजे सरकार चाललंय, आघाडीचं सरकार पडलं कसं. सगळे चोर एकत्र झाले, सगळ्यांच्या चोऱ्या उद्देश तुम्ही पाडणार नाही, पण तुम्हाला ही जनता पाडल्याशिवाय राहणार नाही अशी अवस्था. काय केलं महाराष्ट्रामध्ये, केंद्राकडून गॅस घे, केंद्राकडून धान्य आण, केंद्राकडून सगळ्या सुविधा घे, केंद्राकडून वॅक्सिन फुकट घे. याच्या पलीकडे सरकारनं काय केलं.
आज 2-4 वक्त्यांनी सांगितलं, भाऊनी सांगितलं, इथं सुद्धा वाईट परिस्थिती होती लोकांवर. करोनाच्या काळामध्ये अनेक आमच्या तरुण कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी कोविड सेंटर काढले. अकोला तालुक्यातल्या सगळ्या शिक्षकांना मी मानतो, सगळ्या शिक्षकांनी वर्गणी काढली आणि सुसज्ज असं कोविड सेंटर सुगावला चालू केलं. सगळ्या शिक्षकांना वाटलं प्रमुख लोकांना बोलावं उद्घाटन करण्यासाठी. वैभवांना बोलवलं, सन्माननीय आमदार साहेबांना बोलवलं आणि आपल्या तालुक्याचे पुत्र भूमिपुत्र निवृत्ती महाराजांच्या हस्ते त्या कोविड सेंटरचं उद्घाटन व्हावं अशी सगळ्या शिक्षकांची इच्छा होती. निवृत्ती महाराजांना यायला थोडा वेळ झाला. या पठ्ठ्यानं कातरच पळावली. कातर एवढं पळालं एवढं माझ्याच हस्ते उद्घाटन झालं. 4-5 शिक्षकांनी धरून आणलं, म्हणलं भाऊ कापली, हीच कापली आणि दुसऱ्या दिवशी 27 रुग्ण मेले. त्याच्या हाताचा गुण एवढा वाईट. तिसऱ्या दिवशी 11 लोक गेले. नंतर तिथे लोक जायचीच बंद झाली. अशी अवस्था 2 वर्ष सरकारची. काय केलंय सरकारने 2 वर्षामध्ये? 2 वर्ष सरकारची काय केलं हे सांगायला पाहिजे. सरकारच्या अगोदर मी आमदारांनी काय केलं 2 वर्षात सांगतो. काय केलं? सगळ्यात पहिले खडकीचे ग्रामपंचायतचे शिपाई येडेंच्या पोटात लात मारली. या येडेंनी त्याला मतदान केलं होतं. मग लोक घोषणा द्यायला लागली, एकच फॅक्टर लातमारे डॉक्टर, एकच फॅक्टर लातमारे डॉक्टर. नंतर आमचे आमदार फिरतीवर गेले बेलापूरला त्याच्याच पक्षाचा कार्यकर्ता, त्याला मतदान दिलं आणि मतदानाच्या वेळेस 10,000 रुपये देणगी दिली होती. तो म्हणला, आमदार तुम्ही नेमके कशा वाटत? तुम्ही तर राष्ट्रवादी वाटता आणि जर गळ्यात तर भगव घालता, मग राष्ट्रवादी जास्त तर भगव काढून टाका. आमदाराला एवढा राग आला, 2 दिवस जेलमध्ये ठेवला. ज्या बाजीराव दराडीने आरडू एवढ्या सभा गाजवल्या त्याच्या याला निवडून आणण्यासाठी, त्या बाजीराव रात्र सुट्टी करून त्याला जेलमध्ये घातलं. आमदाराचा 2 वर्षाचा काळ. याचा एक प्रति नावाचा कार्यकर्ता, त्यानं धान्य चोरलं, 4 गाड्या पकडल्या आणि त्याच्या अगोदर कोट्यावधी धान्य चोरलं होतं. 4 गाड्या सापडल्यावर याला वाढला बीपी. त्याचा बीपी वाढल्यानंतर आम्ही मागणी केली, फेसबुकला अनेक लोकांनी मागणी केली, व्हॉट्सअपवर लोकांनी विचारलं की आमदार धान्य चोरीवर बोला. ते म्हणजे आता माझा बीपी वाढला, मी नंतर बोलेल. मग त्यांनी नाटक केलं की मला करोना झाला. मग करोना झाला तर मग सुगावला ऍडमिट व्हायचं ना. हे ब्रिज काढीला गेलं, तिसऱ्या दिवशी बरं झालं. गुलगुले खाऊन दुसऱ्या दिवशी बरं झालं. अरे एक काम केलं नाही. आता मला आठवतो 5 वर्षापूर्वी निवडणूक होती, आमचे खासदार चंद्रकांत खैरे सभेला आले होते. स्टँडवर सभा होती आणि तेव्हा तो कमळावर निवडून आला होता. मी जिल्हा परिषदेत त्याला कमळावर निवडून आणलं होतं. आला आमच्या सभेला प्रचाराला उमेदवारांच्या. मिशा काढल्या, पावडर लावली, गन लावला, नटरंग सारखं दिसायला लागलं. नटरंग तुम्ही पहा, त्याचा फेसबुकवर वाटलं फोटो पहा. हा लोकप्रतिनिधी, तुम्ही जर पाहिलं असेल तर महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये पहिल्या दिवशी जाऊन चाललं ना, याला अडवलं. हे पूर्ण चाललं याला 2 दिवशी करून गेली. पाठीमागून सुप्रिया उभी होत्या, थांबा आमदार आमदार सुप्रिया म्हणले याला कोणत्या का चालू केलं पाठवलं, हे कोणत्या तालुक्याला पाठवलंय. अरे तुम्हाला मी वरडू त्या आरटीआयच्या सभेत सांगत होतो, हे ठाणे आले, हे स्वतःला डॉक्टर म्हणतोय, पण हे माणसाचा आहे का जनावराचा हे अजून मला कळालं. कशाला इंजेक्शन मारलं कळलं ना. मला या माणसाला इंजेक्शन मारताना कधी याला पाहिलंच नाही. इतकं विकृत. इतर साहेब प्रत्येक
समाजाच्या कार्यकर्त्यांचा मान ठेवायचे, सन्मान ठेवायचे. गायकर साहेबांना एवढं पुढे नाळा पडाला, साहेब तुम्ही पहिलं पडा, तुम्ही पुढं. हे गायकर साहेबांना विचारतच नाही, अजिबात नाही. ते बांगरे साहेबांनी पण सक्ती खाल्या, शपथ घेतो वैभव बोला पाण्यासाठी सगळे एकत्र या, मी येणार का निवडून. आता काल तुम्ही जर पाहिलं असतं तर आम्ही पळायला जर नसतं ते कालच त्याला फाटलं कचेरीमध्ये पाहिलं असतं सगळ्या लोकांनी. आमदार पुरण आम्ही मागे त्याला जोडलंच असतं तुम्हाला. अशी अवस्था आमदाराची, कोणाला विचारायची नाही. आता युती करायची फोनवर युती, काँग्रेस 2 जागा घ्या, शिवसेना तिथे विकाऊच आहे. सकाळीच मला राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता भेटला, म्हणलं काय रे भाऊ तुमच्या शिवसेनेचे 5 गुंड घर उभे राहिले, तुमचे राष्ट्रवादीचे 2 प्रचार कसं करणार. नाही म्हणे आता काय ज्यांनी बंडखोरी केली त्यांना पक्षातून काढणार. अरे ज्यांनी पक्षाचं चिन्ह घेतलं ते पक्ष वाढवायसाठी गेले, तुम्ही पक्ष इकला, पक्ष इकल्याने काढले पाहिजे का, पक्ष वाढवण्याने काढले पाहिजे. जे कमी शिकून उभे राहिले त्यांना पक्षातून काढायचं. मग आता आमदाराला मी प्रश्न विचार, वार्ड क्रमांक 10, वार्ड क्रमांक 10 तिथं पंजा आहे, तिथं धनुष्य आहे, तिथं कमळे आहे आणि तिथं खड्याळे आहे. तुमची जर युती झाली, आघाडी झाली शिवसेनेची तुमची, आणि वार्ड नंबर 10 मध्ये तुम्ही प्रचाराला गेले, धनुष्यबाणाला मत द्या म्हणले, घड्याळ तुमचं घड्याळ त्या उमेदवाराने कोणत्या खोटी लागायचे. पक्षाचा घेता उमेदवार त्याचं चिन्ह घड्याळ आहे आणि तू धनुष्याचा प्रचार केला तर घड्याळ कोणाला अटकवायचं कुठं. हे प्रश्न विचारायला वाढ लोकांनी त्या आमदारांना. नाही म्हणजे त्यांना पक्षातून काढून आणि तुलाच काढलं पाहिजे पक्ष विचार. आता एकच म्हणतो काय आघाडी व्यवस्थित झाली पण शिवसेनेने नियमाने केली, म्हणजे तो आमदाराला माहीत नव्हतं की नियमाने केलं. जिल्हा परिषदेला शिवसेनेला आम्ही 12 जागा आणि आम्हाला 6 घेतल्या. आमच्या 6 भाजपच्या निवडून आल्या, शिवसेनेच्या 2 निवडून आल्या. हे पळाले रात्री राष्ट्रवादीला जॉईन झाले, तेव्हा बेईमानी केली. कारखान्याला आम्ही पॅनल केलं, हे रात्रीच पळाले राष्ट्रवादीला जॉईन झाले, 2 जागा घेतल्या, झाले त्यांना जॉईन. मग आताही ते आई घालणार तुम्हाला माहित नव्हतं का. आता ते बेईमानी करतात, जन्मच बेईमानीत झाला, त्यांच्या नेत्यांवर बेईमानी केली. भाजप बरोबर निवडून आले आणि राष्ट्रवादी खाली त्यांना दिले. काय त्यांचं ज्याचा नेता वरमाई शिंदे तर वरड तसंच असणार, हे तुला कळायला नको का. अरे तो लंकेलाही शहाणा आहे, त्याने शिवसेनेची युती नाही दिली, गेटावर बनले शिवसेनेवाले. तिकडे तो रोहित पवार कर्जतला शिवसेनेची युती नाही, गेटावर बनले, उचकून दिले, त्यांना मग हे बेईमान आहे. आणि येथे यायला वाटलं हे आहे बेईमान, हे बेईमान, तर याची 5 पक्ष होईल. हे पहिले काँग्रेसमध्ये होतं, नंतर शिवसेनेत आलं. मी असं वांगरेला उमेदवार दिली, हे कम्युनिस्टात गेलं, लाल सराव कम्युनिस्टातून निघालं, मनसेत गेलं, मनसेतून आलं भाजपत. त्यांना आम्ही 2दा कमलावर निवडून आणलं, या कमलावर 2 गटांमधून. आणि परत आता राष्ट्रवादी याचे 6 पक्ष झाले. हेही बेईमान, दर टायमाला जर पक्षाची बेईमान. आणि म्हणून अशी बेईमान लोक एकत्र आल्यावर तुम्ही अकोल्याचा विकास कसा करणार. आणि म्हणून सांगतो मित्र हो की सगळी काम करणारी मंडळी, याच्यात 4-5 स्टँडिंग नगरसेवक आहेत, यांनी काम केलेलं आहे, आम्ही सुद्धा काम केलेलं आहे. आमच्या सोनालीनंतर तुम्ही पाहिलं असेल सगळे लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये मास्क वाटले, सॅनिटायझर वाटलं. ज्या कुटुंबांना वाईट परिस्थिती आहे त्यांना 3-3, 4-4 महिन्याचं रेशन दिलं, किराणा दिला. आणि मी माझा स्वतःचा ट्रॅक्टर लावून आणि तिनं सॅनिटायझर वापरून हे अकोले शहराचे 17चे 17 वार्ड आम्ही आमच्या स्वखर्चाने सॅनिटायझर मारून आणि निर्जंतुकीकरण केलं. नगरपालिकेने नाही केलं, ते आम्ही केलं. आम्ही समाजात सेवा करणारी माणसं. 40 वर्ष राजकारणामध्ये काम करताना शिवाजी जवळ चोरी केली, 2 रुपये कोणाला फसवलं, कोणाची गणपतीची वर्गणी घेतली, कोणाची शिवजयंतीची वर्गणी घेतली, त्यांच्या व्यापाऱ्याला फसवलं. असा या अकोल्याच्या बाजारपेठेतला एकही माणूस कधी सांगणार नाही. पण तुम्हाला सांगतो मित्र, त्यांचे प्रपंच कशा चालू आहे तर वर्गणी चालू आहे. मध्ये कारखान्याचे मंडळ 10-12 नगरसेवकांचं युरोपला गेलं होतं. त्याच्यात माझे 2-3 मित्र होते, त्यांनी मला किस्सा सांगितला. अनेक किस्से झाले युरोपचे, पण एक लय भारी किस्सा होता. हे सगळेजण फिरायला गेले समुद्रकिनारी, या दोघांनी काय नाही पावतीची किस्सा. आता ते गोरे लोक
हे गेले पावती म्हणले गणपती, ते म्हणले तोच गणपती, म्हणले नो गणपती, म्हणले नो गणपती, म्हणले मग छत्रपती, नोच छत्रपती. म्हणजे गणपती ते छत्रपतीचा पावत्या फाडायला कुठं युरोप. तो माणूस होता मराठी, तो म्हणला भांडला तुमच्या या पावत्याला लावायचा कोणी युरोपला तुम्ही इकडे आले. आणि कसं काय आले म्हणले तुम्ही चहा प्यायची दारात तुमच्या तिकडे कसं आले म्हणजे अगस्ती कृपा. अगस्ती महाराजांनी पाठव नाही म्हणले अगस्ती महाराजांनी अगस्ती कारखान्याची. इतके विकृत आणि चोर लोक एकत्र जमा झालेले आहेत. म्हणून या तालुक्यातील विकृत लोक आहेत, या विकृतांना जर तुम्ही संपवलं नाही, ते पोलीस स्टेशन जाणारे, ते अगस्तीला लोकांच्या गाड्या आणणारे, वर्गणी गोळा करणारे, टपरीवाल्यांना त्रास देणारे, मुस्लिमांना त्रास देणारे, दलितांना त्रास देणारे, हे जर संपवले नाही, हे जर संपल्याशिवाय हा तालुका स्वच्छ होणार नाही. या 2 वर्षामध्ये अकोला तालुक्याची राजकीय, सामाजिक आणि वैचारिक परिस्थिती एवढी बिघडलेली आहे की मला कोणतरी बघायची भाषणात म्हणलं कच्च्या गाईचं वासरू कोणला पियत हेच कळत नाही. आता सकाळी एका बरोबर तर संध्याकाळी दुसऱ्या बरोबर, रात्री झोपायला तिसऱ्याच बरोबर. ही अवस्था या राजकारणाची वाईट करून ठेवले. तत्व नाही, निष्ठा नाही, विचार नाही, फक्त लुटणं, संपत्ती गोळा करणं हेच काम 2 वर्षामध्ये झालेलं आहे. आणि 2 वर्षात जी आपण चूक केली ती सुधारायची हीच खरी संधी आहे. 2 वर्षामध्ये सरकारनं काय केलं मित्र हो, 2 वर्ष सरकारची विश्वासघाताची, 2 वर्ष जनतेला फसवण्याची, 2 वर्ष मुख्यमंत्र्याच्या मगरुरीची, महिलांवर अत्याचाराची. मी उदाहरण द्यायचं राहिलं, चंद्रकांत सरस्वतीजी तुम्हाला उदाहरण देतो. ह्या महिलांवर अत्याचार करताना आमच्या चित्राबाईंनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला की या माता भगिनींच्या अप्रूपेक्षा तुम्हाला सत्तेची खुर्ची महत्वाची आहे का. मी चित्राबाईंना सांगू इच्छितो, चित्राबाई कसली माता कसली भगिनी वासनांचे थैमान इथे, या सैतानाच्या पुत्रांना तर मोकळे मैदान इथे. कसली माता कसली भगिनी वासनांचे थैमान इथे, त्या सैतानाच्या पुत्रांना तर मोकळे मैदान इथे. भिवू नकोस पुत्रा, अरे मंत्री तुझा बाप आहे, मग बलात्कार करण्यामध्ये असे कोणते पाप आहे. बाप एक फंदी आहे तर बेटे अनेक छंदी आहे. म्हणून या सैतानांना संपवण्याची हीच खरी संधी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.